नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBIच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ज्या ज्या कंपन्या BC पॉईंट प्रोव्हाइड करतात ग्राहक सेवा केंद्र त्यांची लिस्ट दाखवली होती. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्यासाठी कोणती कंपनी चांगली राहील. सपोज तुम्हाला फक्त बँकिंगचं काम करायचं असेल तर तुम्ही कोणती पण कंपनी निवडू शकतात. पण एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक कंपनी वेगवेगळा चार्ज करते BC पॉईंट प्रोव्हाइड करण्याचा. कोणती कंपनी किती चार्ज लावते त्याबद्दल मी इथं सांगू शकत नाही. पण सर्वात म्हणजे जर तुम्हाला नॉमिनल फीसमध्ये जर करायचं असेल आणि सर्वात चांगली कंपनी जर माझ्या मते जर तुम्हाला सांगायचं असेल तर CSC ई गव्हर्नन्स आहे. CSC आपलं CSC थ्रू जर तुम्ही जर ID घेतला तर त्याचा वेगळा बेनिफिट असा आहे की त्यासोबत तुम्हाला आधारचं काम पण मिळू शकतं. आधार UCL म्हणजेच की त्याद्वारे तुम्ही नवीन नवीन आधार कार्ड तर नाही पण आधार कार्ड अपडेटचं काम करू शकतो. ज्यामध्ये डेमोग्राफिक काही पण अपडेट असो, स्पेलिंग वगैरे, डेट ऑफ बर्थ ते आपण अपडेट करू शकतो. जर तुम्हाला UCLचा ID पाहिजे असेल तर तुम्ही CSC थ्रूच तुम्ही BC पॉईंट घ्या आणि त्याचा हाच फायदा आहे की तुम्हाला आधारचं काम भेटते. सोबतच तुमचे CSCचे ट्रान्झॅक्शनचं काउंटमध्ये पण CSC ट्रान्झॅक्शनच्या काउंटमध्ये पण वाढ होईल त्यामुळे. आणि एकत्रितच जेव्हा तुम्ही ॲड निकाल महाई सेवा केंद्रासाठी, आपले सरकार सेवा केंद्रासाठी, तेव्हा तुमचे CSCचे ट्रान्झॅक्शन काउंट पण केल्या जातात. त्यामध्ये तुमचं ॲटोमॅटिकलीच CSCचे ट्रान्झॅक्शन जास्त काउंट केल्या जातील. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर घ्यायचाच असेल SBIचा BC पॉईंट तर तुम्ही शक्यतो CSC कंपनी थ्रूच जा. तर त्याद्वारे तुम्हाला हा वेगळा लाभ भेटतो की आधारचं काम भेटतं आणि CSCच्या ट्रान्झॅक्शनमध्ये पण वाढ होती. तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि यासंबंधी अनेक काही तुम्हाला जर वेगळा पाहिजे असेल माहिती तर त्यासंबंधी आपली कंटिन्यू या चॅनलवर आपली माहिती प्रसारित होत राहते, पोस्ट होत असतात व्हिडिओ नवीन. तर त्यासाठी तुम्हाला वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करू शकता आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करू शकता. धन्यवाद.